कृष्ण हरी. ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय. आपल्या सर्व स्वयंशक्तीपीठ, नाथ आश्रम, गुरुशिष्य परिवार, पूर्ण हे आपला भारतभर आणि माऊलींच्या कृपेने विश्वभर विविध देशामध्ये असलेले आपले नाथसंप्रदायिक माऊली भक्तगण, शिष्यगण यांच्या सगळ्या परिवाराबद्दल शुद्ध भावाने, प्रेमभावाने मनोकामना करून आज या ठिकाणी आपल्या आनंदीमध्ये जे आपलं फ्रूटवाला हे धर्मस्थळ आहे, एक प्रकारची धर्मवास्तू आहे. म्हणजे केवळ धर्मशाळा नाही आहे, आमच्या मते हे धर्मस्थळ आहे. कारण गेली अनेक वर्ष मी या माऊलींच्या स्थानात येतो आहे आणि एक ऊर्जा घेतो आहे. आज आपल्या अनेक नाथभक्तांनी पण ही ऊर्जा धारण केलेली आहे माऊलींकडे. यामध्ये या ठिकाणी हे जे काही माऊलींनी नाथ राजसिंहासन स्वतः सिद्ध करून घेतलं आहे, हे आपण केवळ इदम न मम आहोत. आपण याच्यातलं काहीच केलेलं नाही आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. मात्र या ठिकाणी माऊलींनी करण्याची संधी आपल्या युवा शक्तीला दिली, आपल्या युवा माऊलींना दिली आहे. हेच माऊलींचे अनंत थोर उपकार आहेत. अर्थात यामध्ये मुंबई मराठा ज्ञातीच्या पणवानंचा धर्मदाय ट्रस्ट यांचे सगळे माननीय सर्व पदाधिकारी माऊली यांनी एक विश्वास ठेवून आपल्याला या ठिकाणी ही माऊलींची सेवा करण्याची छोटीशी संधी दिली. हे आपल्यावर असलेले अनेक जन्माचे ऋण आहेत असं मी म्हणेन. काही गोष्टी पैशाने घडत नाहीत, तर काही गोष्टी हृदयाने घडतात आणि प्रेमाने घडतात. हा याचा प्रत्यय असावा असं मी माझ्या बालमुखातून इथे व्यक्त करतो आहे. या ठिकाणी आज जे भोगीचं जे पर्व म्हणतात, ते जे भोगीचं पर्व हे अत्यंत शुभ पर्व आहे. प्रत्येकजण त्याचा वेगळ्या अर्थाने त्याच्याकडे बघत आहे, पण अत्यंत शुभ पर्व आहे. की ते भोगी जे आहे, तर विविध भोगापासून आपल्याला विविध आपत्तीपासून दूर करणारी महाशक्ती त्या भोगीमध्ये आहे. या ठिकाणी आपल्या सर्व नाथशिष्य गुरुपरिवाराच्या वतीने, आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी माऊलींकडे या धर्मस्थळाच्या ठिकाणी, म्हणजे या धर्मशाळेच्या ठिकाणी आपण माऊलींना हा जो दीपदेवत आहे, म्हणजे नवा दिवा आहे, तो इथे ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि याच्यामध्ये आपला गुरुमाई आदरणीय पारायणीताई, सर्वकांक्षी पारायणीताई, त्याचप्रमाणे आमच्या ज्योतिर्मय दिदी, रोहितदादा, योगेशनाथ दादा आणि सगळा परिवार, आमचे मुंबई कोकणपासून ते विश्वभर पसरलेले सर्व शिष्यदेवता, या सर्वांचं योगदान आहे. आणि माऊलींनी दिलेली ही बुद्धी, तर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने हे माऊलींना हा दिवा जो आहे तो इथे अर्पण होतो आहे. आणि माऊलींनी जे आमचे शिष्य माऊली गण आहेत, त्यांना त्यांच्या मनामध्ये असलेल्या शुभ मनोकामना ते अखंड माऊली पूर्ण करतच आहेत. न मागता ते सर्व शिष्यदेवतांना अक्षरशः चमत्कारासारखं सगळे प्रत्यय आहे. या ठिकाणी अगरबत्तीचं पण पात्र माऊलींनी आणलेलं आहे. या ठिकाणी आपल्या सर्व शिष्य नाथदेवतांच्या वतीने, अर्थात हा मोठेपणा नाही आहे, पण आपल्या सर्व शिष्यदेवतांना हा या ठिकाणची माऊलींची जी महाप्रचिती आहे आणि भूमी ही सिद्ध भूमी आहे. आणि याच्यामध्ये एक मॅग्नेटिक वलय आहे. अर्थात आळंदीच्या क्षेत्रात अनेक धर्मशाळा आहेत, त्याही सुंदर आहेत, त्यांचीही ऊर्जा फार मोठी आहे. परंतु ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय, परंतु या ठिकाणी एक वेगळं अलग मॅग्नेट आहे की जे माझ्या वडिलांनी या ठिकाणी ह्या फुलतळा धर्मशाळेवर, महादेवनाथ महाराज माझे वडील जे राष्ट्रीय कीर्तनकार, आणि त्यांनी ह्या धर्मशाळेवर अत्यंत प्रेम केले. वास्तूमध्ये फार मोठं ताकद आहे, एक ऊर्जा आहे, आणि ती ऊर्जा घेण्यासाठी मला त्यांनी सिद्ध केलं. आणि त्याचप्रमाणे आता ती ऊर्जा पुढच्या पिढ्या घेतात. म्हणजे आम्ही पुढच्या 9व्या पिढीकडे वाटचाल सुरू होते, 7वी पिढी, 8वी पिढी, आता ही 9वी पिढीकडे वाटचाल सुरू होते. पण आता या ठिकाणी बघा की आपल्या सर्व शिष्यदेवता किती हृदयप्रिय आहेत की त्यांनी या ठिकाणी म्हणजे बुक्का ठेवत असतो ना, म्हणजे माऊलींचा जो बुक्का, या ठिकाणी जे काका माऊली आहेत ते सगळे इथे सेवा देत असतात फार चांगली. पण इथे बुक्का ठेवायला पण त्यांनी हे अशा पद्धतीने व्यवस्थापन केलेलं आहे. या ठिकाणी साहिल मूर्ती भंडार जे आहे, त्याचे जे पासुंदे दादा माऊली आहेत, ते इंद्रायणी काठी त्यांचं दुकान आहे. मी आता कोणाची ॲडव्हर्टाईज करत नाही, पण त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला योगदान दिलं आहे की योग्य रेटमध्ये आपल्याला हे सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे. साहिल मूर्ती भांडार, इंद्रायणीचं काठी आहे. मला वाटतं त्या ठिकाणी 4th-5व दुकान आहे. तुम्ही गेला तर तुमच्या लक्षात येईल, पासुंदे दादा. आणि त्यांचं लवकरच एक दुकान
पुढच्या गणेश जयंतीला आपल्या फ्रूटवाला धर्मशाळेच्या समोर भेळचं दुकान आहे, त्याच्या अलीकडे 2 गाळे त्यांचे बनणार आहेत. आणि कदाचित त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे, आपल्या नाथपंथीय परंपरेने त्या ठिकाणी पूजनविधी सोहळा व्हायला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी बघा किंवा माऊलींनी त्यांच्या हृदयात ती इच्छा व्यक्त करायला लावली. खरं तर लाखो रुपये दिले, करोडो रुपये दिले तरी सुद्धा आपण कुठल्याही पूजा अशा घेत बसत नाही. तर त्यांनी इच्छा केली आहे की महाराज बाबा माऊली तुमच्या हातून तुमच्या नाथपंथीय परंपरेनेच ती व्हायला पाहिजे. हे सगळं माऊलींचे आदेश आहेत. आपण कोणी नसतो, मी फक्त निमित्त आहे. कापरासाठी केलेलं आहे व्यवस्थापन, अर्थात साधा कापूर, भीमसेनी कापूर वगैरे आपण ह्याच्यात ठेवू शकता. तुम्ही पण कधी आणलं तिथे तेलाची बॉटल, तर इथे बघा दाखवते तुम्हाला, दाखवते तर तुम्ही प्रेमाने इथे आणू शकता. आणि तुम्ही इथे माऊलीकडे पण ठेवू शकता, किंवा तुम्हाला इथे वाटतं तर इथे नलावडे काका माऊली आहेत त्यांच्याकडे पण देऊ शकता, निवृत्ती काका माऊली आहेत त्यांच्याकडे, किंवा कृष्णदादा माऊली त्यांच्याकडे देऊ शकता. आणि ते पण इथे ते उत्तम सुंदर व्यवस्थापन करू शकतात. अजूनही काही माऊली आहेत इथे, किंवा तुम्ही इथे येऊन ते स्वतः लावू शकता. आणि ह्याच्यामध्ये इथे माचीस पण तुम्ही अर्पण करू शकता. बघा माचीस बॉक्स असतील तुम्हाला, तर माचीस ठेवा इथे हा. त्याचप्रमाणे इथे जमलंच तुम्हाला तर मी असंही विनंती करेल ह्याच्या पुढे आपल्या युवा पिढीला की जमलंच तर कधी फिनेल वाटलं तुम्हाला, छोटी बाटली बनवून तुमच्या कॅरी करायची, तुमच्यावर गाडी आहे तर तुम्ही आणा. इथे जे काही टॉयलेट शौचालय तिथे तुम्ही टाकू शकता. आलं ना, आपणही आपलं कर्तव्य. त्याच्यानंतर इथे मी नम्रपणे तुम्हाला सांगतोय, माऊलींचा ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय हा महामंत्र अगदी हृदयापासून म्हणा, किंवा रामकृष्ण हरी माऊली म्हणा, ज्ञानराव माऊली तुकाराम म्हणा. आणि ते करत करत इथले जे काही तुम्हाला कागदपत्र दिसतील तर तुम्ही जरूर उचला. ही खरी सेवा आहे आपल्या नाथपंथीय आश्रम प्रवाहाची, ती तुम्ही जरूर करा. आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळणार, गॅरंटेड मिळणार. कुठलेही अभिषेक करून जितके आशीर्वाद मिळणार नाहीत, कुठलेही 90 गुण जितके होते तेवढे ही सेवा करून तुम्हाला नक्की मिळतील. मात्र इथे आल्यानंतर अहंकार मात्र दूर ठेवा, तुमच्या पदांचे अभिमान दूर ठेवा, तरच माऊली इथे तुम्हाला जवळ करेल. आणि जर माऊलीने जवळ केलं तर संपूर्ण विश्वाने जरी आपल्याला दुरावा निर्माण केला तरी माऊली आपल्यासाठी अखंड दिव्यशक्ती स्त्रोत देते. हे अगदी ब्रह्मसत्य. या ठिकाणी बघा एक माऊली आपले आहेत, मी दाखवतो तुम्हाला. आमचे विजय गांधी माऊली आणि आमच्या वर्षा गांधी माऊली, की पल्लवीताई शेट्टे, प्रज्ञाताई शेट्टे, सुचिताताई शेट्टे, जगदीश माऊली शेट्टे हा परिवार आहे. तर त्यांच्या परिवाराच्याकडून बघा इथे तुम्हाला दिसते हे प्रेमाने त्यांनी स्वतः निर्मिती करून हे पाठवलेलं आहे. त्या ठिकाणी बघा आपल्याला दिसतंय मस्त सुंदर ते असं व्यवस्थापन आहे. बघा इथे तुम्ही, आणि ते त्यांनी ह्याने पाठवलं काय ते कुरिअरने. परिधान स्टोर्स म्हणून आहे दादा इथे, चोपडा शेठ, राजूभाई चोपडा शेठ, माऊलींच्या मंदिरापासून गणेश दरवाजापासून तेच एक 8वं दुकान आहे. तर त्यांच्याकडे पाठवलं. त्यांच्याकडे 5-7 दिवस होतं, कारण का मीच बाहेर होतो वेगवेगळ्या साधनांच्या निमित्ताने. आणि त्यामुळे त्यांनी आमच्या आता इकडे व्यवस्थापनाकडे पाठवलेलं आहे. तसं या ठिकाणी माऊली ही सेवा मान्य करून देत आहे. आणि पुन्हा एकदा भोगीनिमित्त आपली जी सेवा रुजू झाली आहे ती आपण सर्व शिष्यदेवतांच्या वतीने झालेली आहे. आणि मकर संक्रांतीचं जे शुभपर्व आहे, महापर्व आहे, काही भिवू नका. ही अफवा ती अफवा, अमुक तमुक, काही चिंता करू नका. संक्रांत म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे बदल. जो सृष्टीमध्ये जो उत्तम बदल होतो तो वाईट बदल कसा, तर तुम्ही कुठल्या अंधश्रद्धेकडे जाऊ नका. तर तुम्ही फक्त एवढंच आहे की नामस्मरण करा, कोणाचं वाईट चिंतू नका. माऊली तुमचं कधीच वाईट करणार नाही. रामकृष्ण आणि माऊली. ओम नमो भगवते ज्ञानेश्वर.